क्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळायुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरुणी आवडी करावी तातडी परमार्थी तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुणी राहू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताजिया
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रलाद लोपावण झालो चराचरी मी कळा कुसरी काही जणीने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करगणाता उमा शंकराचे सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणमजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माहे दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरेचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माहे दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोक कीर्तने उभे होते लोक ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग दया माझे दंडवत दया माझे रत्ना ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवे सकळ्या नामा म्हणे क्षणक्षणा हाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ्याश खातो काळ सावधान प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या पाठातला अभंगावर बोलण्यापूर्वी कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्वांना याची कल्पना आहे. मातोश्री स्वर्गीय पार्वतीबाई विठोबाजी रकिबे या माऊलीच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांचे तीनही सुपुत्र निवृत्तीजी सुभाषराव बाळासाहेब, तीन पुतणे गंगाधर रामकृष्णराव साहेब, मुलगी लता ताई प्रतापराव सोनवणे या सर्व परिवाराच्या वतीनं बरोबर आहे का हो म्हणत जा आमचे बाकेरावजी पाटील जाधव यांच्या माध्यमातून मला मिळालेलं हे निमंत्रण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व गुणीजन महाराज मंडळी, आमच्या आवडीचे मृदंगाचार्य दिनेशजी महाराज, आवडीचे गायनाचार्य मच्छिंद्र बाबा, मिलिंद बाबा, संतोष बाबा, तिकडचे जॅकेटवाले बाबा, उभे असलेले सर्व गायनाचार्य बाबा, टाळकरी बाबा, इकडचे टाळकरी, वामन अवतारातले विनेकरी, तुम्हालाही नमस्कार. भालदार चोपदार बसलेल्यात अजूनही काही महाराज असेल, राऊत बाबा, वडनेर भैरव बाळासाहेब, पुढे आलेली सगळी मान्यवर मंडळी, उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि रकिबे परिवाराचे नाते गोते, या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल संसार आणि दुःख या दोन्हीचं समीकरण आहे मच्छिंद्र बाबा. ओत प्रोत भरलेलं दुःख ज्याच्यात आहे त्याचंच नाव संसार आहे. संसार शब्दाचा शब्दशः अर्थ होतो सम्यक सरती इति संसारः.
संसार शब्दामध्ये दोन पद आहे दिनेशजी, एक सम आहे, सम म्हणजे याच्यातली नाही पखवादातली, एक सम आणि सार, मग दोन मिळून झाला संधी तो संसार. फरक एवढाच आहे, विग्रहामध्ये लंगडा म करायचा, संधीमध्ये लंगड्या मचा अनुस्वार सच्या डोक्यावर ठेवायचा. बस हे आता व्याकरण आलं तुमच्या लक्षात. संसार विग्रह सम अधिक सार. सार शब्दामध्ये श्रू धातू आहे. श्रू सरती म्हणजे सरकणे, आणि सम्यक म्हणजे चांगल्या प्रकारे. चांगल्या प्रकारचं सरकणं ज्याच्यात आहे त्याचं नाव संसार आहे. सम्यक सरती ती संसार हा. म्हणून माऊलीनं देहाला संसार म्हटलं, देहाधिक संसार आहे. कारण अवस्थेच्या दृष्टीनं हे सरकणं आहे. जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते आणि विनश्यती. एकंदर 6 अवस्था देहाच्या आहे. जायते म्हणजे उत्पत्ती, अस्ति नंतर अस्तित्व, वर्धते वाढ होणे, विपरिणमते म्हणजे बदल होणे. बाळपणी शरीर असतं तसं तारुण्यात नाही राहत, आणि तारुण्यात असतं तसं म्हातारपणात नाही. हे तुमचे चांगले अनुभव आहे राऊत बाबा. बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं, गोरपान हातात, खुळखुळ्या काजळ्याचा टिळा, नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. इमानदारीनं बोला. कोणी म्हणते का आजोबा काय कायम घाईतच असता बा तुम्ही, काय काम आहे? काही नाही, एक पप्पी द्या मग दा चांद वडला. अरे कुठली पप्पी? म्हातारीने तोंड पाहता काय माझ्याकडे? पप्पी कुठली? कैसा विपरीत झाला तोच देह नव्हे तुझा. तोची देह म्हणजे ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते, आता जर्सीच्या गोठ्यात नेऊन टाकला, त्याला चहा कोणी देत नाही. याला विपरिणमते म्हणतात. जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते आणि विनश्यती. या अवस्थेच्या दृष्टीनं देहाधिक संसार आहे, सरकणच आहे. आणि एक सरकणं मच्छिंद्र बाबा तुम्हाला पाठ आहे. आजा मेला पण जा मेला, आजा मेला याचं नाव सरकण आहे. आजा मेला पणजा मेला, बाप मचना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. पण पाहता पाहता 10-5 वर्षात याचाही नंबर लागला. याचं नाव संसार आहे. जावं लागतं, उपजे ते नासे. उत्पत्ती त्याचा नाश आहे.
उपजल्या पिंडा मरण सांगाते. जन्म शब्दामध्येच तो अर्थ भरलेला आहे. जन्म, जन आणि जन जायते म्हणजे उत्पत्ती, मृम्रियते म्हणजे मरणे, मरणाची तव गाठोडी पदरी. प्रत्येकाला जायचं आहे. आणि बरं का भाऊ, आपण सगळे प्रवासी आहोत. आणि प्रवास काय म्हणतील, तुम्ही नागपूरहून आला, आम्ही इथलेच नाही, आपण प्रवासी. प्रवास कधी संपतो? दोडंब्याचा माणूस नाशिकला गेला म्हणजे नाशिकहून वापस येतो दोडंब्याला, बाथरूममध्ये फ्रेश होतो, ज्या सोफा सेटवर बसलं सकाळी तिथं संध्याकाळी येऊन बसतं. बायकोला म्हणता आण बरं चहा, कटकट संपली. सकाळी जिथून गेलं तिथं पुन्हा आलं म्हणजे प्रवास संपला. तसं आपण जिथून आलो तिथं जाऊ म्हणजे प्रवास संपणार आहे. आपण प्रवासी आहोत. आणि जर प्रवास सिद्ध झाला तर प्रवास वयमानावर नसतो, तिकिटावर. ज्याचं तिकीट जिथे संपलं त्या प्रवाशाला उतरावंच लागतं. हे वैचित्र्य तुम्हाला माहिती आहे. 22 वर्षाचा तरणा बांड नातू मरतो आणि 92चा आजोबा काठी टेकत मान हलवत हलवत प्रेत यात्रेत स्मशानात जातो. ज्याची चिता पेटली राऊत बाबा, ते जवान पोर आहे 22 वर्षाचं, धाड 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 त्याची चिता पेटली आणि ढसा ढसा रडतोय तो आजोबा 92चा आहे. असं का झालं? तिकीट संपलं. विठ्ठल एक दिवस प्रत्येकाला. संसार म्हणजे दुःखच आहे, पण त्याच्यात एक नंबरचं दुःख आहे आईचं जाणं. नीट ऐका, ज्याला ज्याला आई असेल ना त्याच्यासारखा भाग्यवान नाही. उंदीर मेला तरी धान्याचा दाना घरात नसू द्या, पण पाठीवून प्रेमानं हात फिरवणारी माय असू द्या. तुमच्या पुढे टाटा बिर्ला दरिद्री समजा. घरात किती वैभव असू द्या, आई नसू द्या स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. जोपर्यंत आई घरी बसून असते देवीच्या मंदिरासारखं वाटतं घर. कधी आई असते तेव्हा. आणि एकदा आई गेल्यावर केवढाही मोठा फोटो लावा, मूर्ती विसर्जन केल्यावर मंदिर उदास दिसतं, तसं माय गेल्यावर घर भकास दिसतं. हे लक्षात. प्रेम कोणी करेल, किती बाता मारू द्या, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे माझं. अरे प्रेम काय दाखवण्याची वस्तू आहे का? प्रेम नाही सांगता बोलता दाविता. आणि जर बोलून दाखवत असेल ना माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर, समजायचं ते गुटख्याच्या पुड्या खाण्यासाठी जवळ आलेलं आहे. प्रेम सांगण्याची वस्तू नाही, दाखवण्याची वस्तू नाही, अनुभव चित्ता चित्त जाणे. आणि हे प्रेम जगात फक्त आई देऊ शकते. जगात प्रेमाची व्याख्या काय आहे भाऊ? ज्याच्यात भय नाही त्याचं नाव आहे प्रेम. आणि असं निर्भय प्रेम करणारं एकच पात्र आहे, त्याचं नाव आहे आई. लेकरू आडवा आलं म्हणजे गडबडा 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 दवाखान्यात लोळते बरं का मच्छिंद्र भाऊ. ती आई, डॉक्टर घाबरून जातात. मावशी मी डॉक्टर असलो तरी मलाही अंतकरण आहे, मलाही आई आहे, पण धर्मसंकट आहे, तुम्ही जगाल नाही तर तुमचं बाळ वेळ कमी आहे. लवकर सांगा, तुम्हाला जगायचं असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून काढतो बाहेर. बाळ पाहिजे असेल तर तुम्हाला प्राणास मुकावं लागतं. तेव्हा ती माऊली तुळशीची माळ दाखवते भाऊ डॉक्टरला. हे पहा डॉक्टर, आमच्या माहेरची परंपरा, आमची आजी वारकरी नव्हती, झेंडा खांद्यावर की चालली ज्ञानोबा तुकाराम वारीला.
आणि 12 दिवसाचं लेकरू झालं की माळ तुळशीची घालून द्यायची आजी. मी 12 दिवसाची होती म्हणे डॉक्टर, तेव्हा आजीनं माळ घातली. आजी मेली हो माझी, पण तिची आठवण आली. आणि तुम्ही विचारता म्हणून सांगते डॉक्टर, माझ्या आजीची, माझ्या तुळशीच्या माळची आणि माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते, मी मेली तरी चालेल, फक्त माझ्या कुळाचा दिवा जगवा. याला म्हणतात प्रेम, जिला मरणाचं भय वाटत नाही. विठ्ठल सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं. आता याच्यावर कीर्तन होईल, आमचा विषयच आहे तो. थोर पात्र संन्यासाचा आहे. 22 वर्षाचा मुलगा संन्यासी झाला. दीक्षा ग्रहण, हातात दंड, भगवा वेश, रुद्राक्षाची माळ, भस्म लावलं. 22 वर्षाचा मुलगा. तेव्हा त्याचा 70 वर्षाचा बाप पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो. भाऊ, संन्यासी मुलाच्या पायावर बाप. मुलगा वाकत नाही. नेम आहे संन्यासाचा. उजवा हात वर करतो आणि दंडवत घालणाऱ्या बापाला आशीर्वाद देतो, आयुष्मान भव. एवढं श्रेष्ठ पात्र जगात संन्यासाचं आहे. पण त्या संन्यासाला शास्त्राचा आदेश आहे, त्यानं मायेच्या पायावर डोकं ठेवूनच दर्शन घ्यायचं आहे. एवढं श्रेष्ठ पात्र जगात आईच आहे. सबसे बडी है माँ. तुम्हाला माहित नाही, ते संन्यासाच्या खांद्यावर दंड असतो. भाऊ, शंकराचार्य जरी पंढरपूरला गेले होते, जगद्गुरु शंकराचार्य, डोकं टेकवलं नाही विठोबाच्या चरणावर. पांडुरंगाष्टक त्यांनी लिहिलेला आहे, शंकराचार्याने, जगद्गुरु शंकराचार्य. तिथे उभे राहिले ना, आपल्या खांद्यावरचा जो दंड आहे तो विठोबाच्या पायाला लावला. हा संन्यासी नियम आहे. देवाच्या पायावर डोकं न ठेवणारा संन्यासी, पण त्याला शास्त्राचा आदेश आहे, मायेच्या पायावर डोकं टेकूनच दर्शन घ्यायचं. एकच ओवी सांगतो, पुत्र झाले संन्यासी, अवश्य ते जावे पितयासी, परी भिक्षा मागून पोसावे मातेसी, संन्यासी ऐसी विधी आहे. संन्याशानं बापाचा त्याग केला तरी चालेल, पण 5 घर पीठ मागून माय सांभाळायची मरेपर्यंत. एवढं श्रेष्ठ पात्र जगात आईच आहे. आता हे तुम्हालाही गोड वाटतं, मी वेळ सांभाळतो. आता हे कालपासून रकिबी परिवाराला नाही माहिती, आमचे हेलपाटे. कालचं कीर्तन कुठं होतं? हे सिन्नर तालुका, कोणतं गाव ते? कीर्तांगळी. नाही, सकाळचं सांगतो, कर्जतचं नंतर ऐका तुम्ही, मग प्रवास लक्षात येईल. हे सकाळी 10 ते 12 कीर्तांगळी सिन्नर तालुक्यात आहे. मग कर्जतला गेलो, कर्जत रासीन भिगवणच्या जवळ रात्री. परत भाऊ म्हणले घाई करू नका, पाऊस चालू असल्यानं आम्ही बदल केला 10:30 ते 12:30. बाळासाहेब तुमचा फोन आला, म्हटलं 10 ऐवजी 10:30, बरोबर 5 मिनिटं आधी झालो. आणि आता संध्याकाळी 9 ते 11 बारामतीला आहे. तुम्ही विश्रांती घ्या. आणि भाऊच म्हणतात, एवढी धावपळ करू नका बाबा, आता 72 सुरू आहे, थोडी विश्रांती घेत जा. फक्त एवढं दोडांब्याचं बसवा बाबा, उद्यापासून विश्रांती घेत जा. विठ्ठल जाऊ द्या, ते अतिप्रेमाचं बोलणं आहे. सर्वांना माहित आहे मच्छिंद्र भाऊ, गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, अख्ख्या काल्याच्या कीर्तनातला प्रसंग पाठ झाला महाराष्ट्राला. भगवंताने गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, गोकुळ. अरे पण फक्त गोकुळ नाही सोडलं, त्याच्या मागे सगळे चित्र डोळ्यापुढे आणा. वृंदावन सोडलं, यमुना सोडली, गोवर्धन सोडला,
गोपाळ सोडले, गायी सोडल्या, खांद्यावरचं घोंगडं सोडलं, गाई राखायची काठी सोडली, कमरेची बासरी सोडली, आईनं बांधून दिलेला मस्तकाचा मोराचा पीस सोडला. ज्या बापानं लालन पालन केलं तो नंद पाटील सोडला. पण जिनं बोटाला धरून राजवाड्यात चालणं शिकवलं ती यशोदा सोडताना जगाचा बाप रडला. मी आईसाठी सांगतो, मग देवाला रडू आवरेना. यशोदाही रडली. जा बाळा, मी स्वप्नात नव्हतं चिंतन केलं मला सोडून जाशील म्हणून. तुझा दोष नाही, मीच फुटक्या नशिबाची. तुला जिथे सुख मिळेल तिथे सुखानं राहा माझ्या राजा. पण किती मोठा लोक झाला, किती मोठा श्रीमंत झाला, तरी माझी प्रार्थना आहे या खेड्यातल्या गरीब आईला यशोदेला विसरू नको. हे शेवटचं बोलणं सांगतो. आणि कृष्णा, तशी आठवण नाही झाली तर दही भात खाताना या गरिबी नाईची आठवण येऊ देत जा. मी तुम्हाला सांगतो निवृत्तीजी, सुभाषराव बाळासाहेब, आईच्या हातचे जे पदार्थ आहे, चटणी भाकरी असू द्या, पिठलं भाकरी असू द्या. मोबाईल बंद करून टाका तुम्ही, बंद करा मोबाईल. मी रात्रभर झोपलो नाही, बंद करून टाका. मस्त ऐका मन लावून. मी बरोबर 1 सेकंद पुढे जात नाही. विठ्ठल विठ्ठल. कुंडली त्याच्यात हायगाय करत नाही मी. कसं वाटते, तुम्ही इथं बसा, कीर्तन करा, मी तुमच्या पुढे खाली मान घालून बोटं घालतो मोबाईलमध्ये. काय वाटतं तुम्हाला की एवढे व्याप असणारे माणसं जर पुढे आहे तर विनाकारण बारामतीहून यायची गरजच काय होती? अरे हे तर जन्मभर चालला आहे. इथे मोठे मोठे लोक बसलेले आहे बरं का बाळासाहेब. कदाचित तुम्हाला मोदी साहेबाचाही येईल, मावल्यांनो द्रौपदीताईचा तुम्हालाही येईल, द्रौपदीताई मुर्मूचा येऊ शकते, मोठे लोक आहे. तरी माझं नाव सांगा, 12:30 नंतर बोलील म्हणा. बस एवढा आजचा दिवस. विठ्ठल विठ्ठल. कुंडली मी सांगत होतो शुद्धीवर आहे, तुम्ही काळजी करू नका. पिठलं भाकरी असू द्या, चटणी भाकरी असू द्या, मायच्या हातचं अमृताला लाजवील अशी गोडी त्या पदार्थाला असते. माय गेल्यावर ते पदार्थ जन्मभर खा, ती गोडी नाही का? उत्तर देतो. मायनं लेकरांच्यासाठी नुसता स्वयंपाक केला नसतो भाऊ, आपलं प्रेम वतलेलं असते. म्हणून रस्ता चलना साफ चाहे फेर हो, पत्नी होना पतिव्रता चाहे बेनूर हो, सलाह लेना भाई की चाहे बैर हो, और रोटी खाना माँ के हाथ की चाहे जहर हो. लक्षात ठेव, ती गोडी नाही. पुन्हा एखाद्या वेळेला पदार्थ चांगले झाले ना तर भाऊ भाऊ तुटून पडतात, काही नाही ठेवत आईसाठी. तरी आई स्वयंपाक घरात तांब्याभर पाणी पिऊन समाधानानं बसलेली असते. मोठ्या मुलाला संशय येतोच आणि तो किचनमध्ये येतो. आई, काय बेटा उपवासी आहे तू? काही नाही ठेवलं आम्ही, सगळे आम्हीच खाल्लं, तू उपवासी आहे? नाही राजा. मग तुम्ही माझे लेकर पोटभर जेवला का नाही? त्याच वेळेला माझं पोट भरलं बाळा. याला आई म्हणतात. लक्षात ठेव. मी त्यासाठी सांगत होतो. नाही तशी आठवण आली कृष्णा, ते खेळणारे लेकर घ्या जवळ कोणीतरी. हा कार्यक्रम जन्मभर चालतोय, तो बंगल्यावर खेळ. ते पाय कोणाचं लेकरू आहे ते, त्याची आई असेलच आणि बहुतेक संयोजकाचेच असले पाहिजे ते, नाही बाकीचे नाही धाडस करत एवढे. तर ते लेकरू
सारखं तिकडे जातं इकडे येतं, तिकडे जातं इकडे. कोणीतरी त्याचे आई वडील असेल तर सांभाळा, पा जमत असेल तर. मग म्हणतात ढोक महाराज कडे काय, अरे आम्ही कीर्तनासाठी आलो, लोकही ऐकायसाठी आले. हे लेकरं खेळवायचं तर जन्मभर चाललंय मरेपर्यंत. घ्या त्याला जवळ. विठ्ठल विठ्ठल. दहीभात खाताना तरी, हे शब्द यशोदेचे आहे, दहीभात खाताना तरी या आईला विसरू नको बाबा. भाऊ, त्याच दिवशी प्रतिज्ञा केली गोकुळ सोडताना, आई तुझी शपथ घेऊन सांगतो, आजपासून तुझा कृष्ण मरेपर्यंत दहीन भात खाणार नाही. अरे का, तो नियम पाळला देवानं. आता थोडंसं वाढतंय पण सांगतो. पुढे द्वारकेचा राजा झाला आणि तिथे आई देवकीला सांगून ठेवलं, माँ क्या बेटा, कभी जिंदगी में थाली परसोगी तो मेरी कसम है थाली में कभी गोरस नहीं रखना माँ. बरेच दिवस देवकी मातेने हा नियम पाळला राजा द्वारकेचा झाल्यावर. पण एक दिवस न राहून दहीन भात वाढला हो ताटात. कृष्णजी जेवायला बसले, जेव्हा दहीन भात बघितला दिलं ताट सारून. आणि जे राजमहालाच्या कोपऱ्यात जाऊन रडणं सुरू झालं. आता कोणी विचारायचं, जर मोदी साहेब रडत असेल तर कोणी विचारायचं. तसा जगाचा बाप रडतो. देवकी माय घाबरून गेली आणि हाक मारली, उद्धव क्या मार, थाली परोसी है लेकिन कृष्ण ने भोजन नहीं किया, वो दीवार के पास जाके रो रहा है, अभी जाता हूं माँ. उद्धव जी आ रहे हैं. कृष्ण जी क्यों रो रहे? माँ देवकी ने कहा है कि आपने भोजन नहीं किया. नहीं किया और नहीं करूंगा उद्धव. क्या हुआ? और कितनी बार मैंने मेरी माँ देव को कहा था कि माँ जब थाली परसों की जिंदगी में तो मेरी कसम है कभी थाली में गोरस नहीं रखना. आज मेरी माँ ने थाली में गोरस रख दिया. उद्धव क्या हुआ? आपको पता नहीं उद्धव, जब मैं थाली में गोरस देखता हूं तो उस गोरस में मेरी गोकुल वाली माँ जसोदा याद आती. एक सवाल पूछूं क्या उद्धव? क्या मुझे माँ जसोदा की याद क्यों आती है? क्योंकि मेरी माँ भी रात दिन मेरी याद गोकुल में करती होगी. आणि मग भाऊ 3.5 ओळीचं पत्र लिहिलं. चालेल ना, 1 मिनिट पुन्हा घेतो, हे वाढत चाललं. पण आईसाठी जाय ना कार्यक्रम. विठ्ठल. द्वारकेहून पत्र कृष्णजींनी यशोदेला पाठवलेलं आहे. सुनहु कान मोरी जसुमती मैया, आवही गे दिनी 4-5 हम हल दर दो भैया. प्रात उठे कबहु न करे हु कलह, कबहु न पय पियु मैया. आणि जब ते माता तुम ते बिछड़े को न कहू कन्हैया. ती ब्रजभाषा आहे आणि ब्रजभाषेतलं पत्र आहे. सुनहु कान मोरी जसुमती मैया, तुझी फार आठवण येते आई. असं वाटतं की यावं गोकुळात आईला भेटावं. आव ये 4-5 हम हल दर दऊ भैया. तू म्हणाली होती आई की जन्मभर बळीराम न तुम्ही दोघं भाऊ भांडू नका. इथं 3 भाऊ आहे. पाठ आहे मला नावं, ती एकदाच वाचायचं असते. निवृत्ती सुभाष बाळासाहेब, पुतणी गंगाधर रामकृष्ण रावसाहेब पारगण लताबाई. आणि त्याला काय गाथ्यापेक्षा कठीण आहे का हे? मला कधी भेटून विचारा नंतर. कोणत्याही मायबापाची इच्छा की आपल्या मुलांनी भांडू नये. कोणतेही आईबाप, नमस्कार, कोणी असू द्या. बरं का भाऊ, तुम्हाला अनुभव आला येतोय. शेवटी रक्ताचं नातं आहे. मी एवढा जोर का देतो? झाडू प्रत्येकाच्या घरात आहे ना. झाडू घरातला ना अंगणातला नव्हे, गावातला सुद्धा कचरा काढायची ताकद झाडू मध्ये का आली? त्याची मूठ बांधली आहे. इकडे लक्ष द्या, मी काय सांगतो. झाडूची मूठ मजबूत बांधलेली आहे म्हणून झाडू कचरा काढतो. झाडूची मूठ सुटू द्या, झाडूचाच कचरा होतो, हे लक्षात ठेवा. म्हणून एकोपा. बरं, तुमच्या भाषेत सांगतो, जाऊ द्या, नाराज होऊ नका. द्राक्षाचे बागायतदार बसले,
मग शेतकरी द्राक्षे, छोटा शेतकरी असेल तर द्राक्षे विकायला नेतो तालुक्यात, एका टोपल्यात घडं ठेवतो, घडं द्राक्षाचे, आणि ते मणी 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 सुट्टे झाले का फेकून देतो का? ते छोट्या टोपल्यात एक टोपलं घडाचं आहे, एक छोटं टोपलं मण्याचं आहे, द्राक्षाचे मणी. गिराईक लागतं. हे घडाचे द्राक्ष काय भाव? 100 रुपये किलो. हे टोपल्यातले 10 रुपये. हे द्राक्षेच आहे, हे द्राक्षेच आहे. असं का झालं? जे घडाला चिकटून आहे त्याची किंमत 100 रुपये आहे, घड सुटला 10 रुपये. विठ्ठल पत्रात लिहिलं, प्रात उठे कबहू न करेहू कलह. आजपर्यंत दादांनी भांडलो नाही आई, आणि पुन्हा कबहू न पय पिओ मैया. आजपर्यंत तुझ्या कृष्णानं दहीनं भात खाल्ला नाही आई. असं वाटतं की जावं गोकुळात आईच्या गळ्याला बिलगावं. तुला असं वाटेल याला काय कमी आहे, द्वारकेचा राजा आहे, काही कमी नाही. सूर्योदय झाल्यापासून सूर्य मावळेपर्यंत हे शब्द माझ्या कानी येतात आई. राजाधिराज महाराज द्वारकाधीश कृष्णचंद्र भगवान पधारे. या ललकार्या रात्रंदिवस ऐकतो आई द्वारकेत. पण तुला सोडून गेल्यापासून जवळ घेऊन माझ्या पाठीवून हात फिरवून प्रेमानं मेरा कन्हैया म्हणणार द्वारकेत कोणी नाही आई. एवढा भगवान असला तरी थोर प्रेमाचा भूकेला. प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला भगवंत असला तरी. आणि म्हणून बरं का, पुन्हा सांगतो, निवृत्तीजी, सुभाषराव, बाळासाहेब, तुम्ही खूप मोठं व्हा. तालुकाभर तुमच्या पाठीवून शाबासकीची थाप पडू द्या. पण पार्वतीबाईच्या शाबासकीत जे प्रेम न स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, एवढं लक्षात ठेवा. गए हुए कभी आते नहीं, हमें भी मालूम है वो आते नहीं, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याचं नाव आहे पुण्यस्मरण. विठ्ठल अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. याच्यात महत्वाचा शब्द आहे भाऊ, विचार. विचाराची एवढी गरज आहे. आता इथे जेवढे बसलेले आहे, गरीब असेल अथवा श्रीमंत असेल, त्यालाही सुख मिळवायचं असेल तर दुकानात सुख मिळत नाही, आहे त्या परिस्थितीत मिळतं. फक्त विचार करायचा आहे. विचार म्हणजे ज्याच्या पायात चपला आहे, अनवाणी चालणाऱ्याचा विचार करा, लगेच सुख. लक्षात आलं ना? ज्याचं मोडकं घर आहे, फुटपाथवर झोपलेल्याचा विचार करा, लगेच सुख. 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाढ आणि मुलं बाळ नाही, नाराज होऊन बसतोय, त्यालाही सुख मिळतं. शेजारात वारकरी आहे, शेजारचा संध्याकाळी हरिपाठ करतो वारकरी बाप, त्याचा एकुलता एक चिरंजीव फुल लावून येतो
आल्याबरोबर 2 फुटाच्या लाता हरिपाठ करणाऱ्या बापाच्या कंबरड्यात घालतो रोज. आणि त्याच्याकडे पाय, मग विचार कर की पांडुरंगा निदान लाता घालायला मला कोणी होऊ दिलं नाही, ही तुझी मेहरबानी. विचार. आई मरण पावली, दुःखच आहे. मग सुख कसं मिळवायचं? आईच्या प्रेताला कवटाळू कवटाळू जो मुलगा रडतो त्याचं वय 50 आहे आणि आईचं वय 75 आहे. त्यानं डेड बॉडीला कवटाळून रडता रडता विचार करायचा बाळासाहेब की पांडुरंगा, ज्याची माय जन्म झाल्या झाल्या मेली, मला 50 वर्ष आईचं सानिध्य लाभलं, मी केवढा सुखी. असा विचार आहे. विचारा वाचून विचारा वाचून वाचून न पविजे समाधान. साऊंडवाला एक नंबर आहे भाऊ, नाही तर अशा बंद जागेत फेल जातात. मस्त केलं ते ना, एक नंबर. विचारा वाचून न पविजे समाधान. एक वाक्य तुम्हाला पाठ आहे सर्वांना. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधुनी पाहे. मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे. तिथेच उत्तर आहे, तिथेच प्रश्न आहे. थोडीशी मजा सांगतो. जगी सर्व सुखी असा कोण आहे, याच्या पुढे प्रश्नचिन्ह द्या. उत्तर कसं शोधायचं? खालचं वाचा. विचारी मना तोची शोधुनी पाहे. आता विचारी शब्दापुढे पूर्ण विराम द्या. इथेच उत्तर येतं. विचारी कोणाला म्हणतात? जीवनामध्ये जो विचार करतो त्याला म्हणतात हे माणसं विचारी आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे? जो विचार करतो तो विचारी सुखी आहे. हे त्याचं उत्तर आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी. नाही तर मनातूच शोधून पाय दुसरा कोणी आहे का? हे पुन्हा वाचायचं पुढचं. विठ्ठल. विचाराला एका राजाला सवय होती बरं का भाऊ. सगळ्या राजमहालात तेवढेच बोर्ड त्याचे. कोणतेही कार्य करण्यापूर्वी विचार करावा, कोणतेही कार्य करण्यापूर्वी विचार करावा, कोणतेही कार्य करण्यापूर्वी विचार करावा. कुठेही बोर्ड. एक दिवस राजा शिकारीला गेला. दुपारची वेळ आहे. त्याचा एकुलता एक राजपुत्र 25 वर्ष तरणा बांड बापाच्या खोलीमध्ये दुपारी 12ला शाल पांघरून झोपला पलंगावर. शाल पांघरून. नंतर त्याच्या आईचं जेवण झालं राणीचं. ती गेली त्याच खोलीत. कॉटवर बसली भाऊ. वाचत बसली. डुलकी आली आणि झोपली. शेजारी झोपलाय तो मुलगा शाल पांघरून. शेजारी झोपली त्याची आई. राजा शिकार करून आला. एकदम खोलीत गेल्यावर ते दृश्य पाहिलं. कोणाची हिंमत आहे? माझ्या राणीसोबत परपुरुष. मुंडकच तोडतो त्याचं. खुंटीला तलवार होती. तलवार काढली पण त्याच खुंटीला बोर्ड टांगलेला होता. कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा. हातात तलवार आहे. डोक्यात विचार आला. म्हणले हे तर मरतय पण निदान बघून तरी घेऊ आधी कोण आहे म्हणून डाव्या हातानं शाल ओढली. स्वतःचा सुपुत्र. तलवार फेकून दिली आणि राजा बोर्ड डोक्यावर घेऊन राजवाड्यात नाचला. हा बोर्ड माझ्या जीवनात नसता तर आज कुळात दिवा लावायला वारसदार राहिला नसता. एवढं महत्व जीवनामध्ये विचाराला आहे आणि तो प्रत्येकाचा चाललेला आहे.
जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणूस विचार करतोच. एक कविता होती पूर्वी, जुन्या लोकांना माहिती आहे, गणपत वाणी. त्याचं मोडकं झोपडं होतं आणि तो काडी चावत विडी ओढत झोपड्यापुढं यायचा आणि विचार करायचा की इथं माडी बांधायची. आता कविता लक्षात आली का तुमच्या? गणपत वाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी आणि म्हणायचा मनासीच की या जागेवर बांधीन माडी. काडी चावून बिना माडीचं मेलं, पण विचार केलाच की नाही? विचार प्रत्येकाचा चाललेला आहे. तुकोबारांनी समाजाची नाडी ओळखली बाबा रे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कोणता ना कोणता विचार करताच ना हा महाराज. अरे मग कोणता ना कोणता विचार करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा कोणता ना कोणता विचार करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा हाची करावा विचार. इथपर्यंत आलो आपण, बरोबर करू आपण. हाची करावा विचार. हाची म्हणजे कोणता? तरावया पार भव सिंधू. महाराज, हा निरर्थक विचार करण्याची गरज काय? का आम्ही सगळी शिकलेली मंडळी आहोत. जी वस्तू नाही ती तरुण जाण्याचा विचार करण्याची काय आवश्यकता आहे? नकाशामध्ये हिंदी महासागर आहे, बंगालचा उपसागर आहे, सर्वांच्या परिचयाची नवसागर आहे नाही. आणि भावसागर कोण्याच नकाशात नाही. म्हणजे नाहीच ते तरुण जायचा विचार करण्याची गरज काय? अरे भाऊ, हा नकाशातला नाही. भाव शब्दाचा अर्थ संसार होतो
आणि सिंधू शब्दाचा अर्थ, सागर शब्दाचा अर्थ समुद्र होतो. मग संसाराला समुद्र का म्हटलंय? समुद्रात किती गॅलन पाणी आहे याचा अंदाज घेता येत नाही, तसं संसारात किती क्विंटल दुःख आहे याचं मोजमाप करता येत नाही. म्हणून संसाराला समुद्र म्हटलेलं आहे. म्हणायचं असते भेटी झाल्यावर सगळे बरं आहे, सगळे बरं आहे, त्याचं त्यालाच माहिती आहे काय काय बरं आहे ते म्हणायचं असते. जो देखे सो दुखिया बाबा, प्रत्येक जण दुःखी आहे. संसार हा समुद्र आहे. तुम्ही आम्ही मासे आहोत. काळ हा कोळी आहे, जंजाल हे जाळ आहे. या चार गोष्टी लक्षात घ्या. संसार सिंधू रूपेन मीन रूपेन मानवाहा, जंजाल जाल रूपेन काल रूपेन धीवराहा. काळ हा कोळी आहे. अरे मग तुम्ही पाहिलं असेल, तो सगळे कपडे डोक्याला गुंडाळतो भाऊ, दिवसभर उघडा राहतो कोळी, नायलनच्या दोराचं टोक राऊत बाबा कमरेला बांधतो, पुऱ्या ताकदीनं जाळं फेकतो का नाही, जर्र जाळं फेकतो दिवसभर. त्याच्यापासून लांब असणारे मासे दिवसभर त्याच्या जाळ्यात अडकतात, पण त्यालाही एक मासा असा वस्तात भेटतो, पाण्यात त्याच्या पायाच्या भोवताल दिवसभर घालीन लोटांगण वंदिन चरण. लक्षात आलं ना? अरे मासा कोणता गुंततो? कोळ्याच्या पायापासून लांब आहे. कोण्या माशाला धोका नाही? ज्यानं कोळ्याच्या पायाचा आश्रय केलेला आहे. म्हणून केवढाही मोठा समुद्र असू द्या, भवसागर तरता कार्य करी तसा चित्ता. भवसागर तरता कार्य करी तसा चित्ता. किती मोठा भावसागर असू द्या तरी काळजी करायची नाही. बरं, तो अशक्य आहे का कठीण आहे? हे मराठीतले शब्द आहे. अशक्य आहे का कठीण आहे? अरे अशक्य असता तर कोणाला शक्यच झाला नसता. शक्य आहे कशावरून? तरले तरती हा भरवसा, तरले तरती तरते हा भरवसा. नामधारकाचा ठसा
तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा येथे एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया आईलीच थडिये सरले माया जड म्हणजे शक्य आहे पण कठीण आहे. कठीण किती? ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्ये ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्ये. वा वा मजा आहे हा. सगळे गुणीजन आल्यामुळे करिता विचार तो हा दृढ संसार कठीण किती? ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्ये. मुक्ताबाईला शरण आले चांगदेव बाबा. तेव्हा 14 वर्षाची मुक्ताबाई 1400 वर्षाच्या चांगदेवाला म्हणाली 1400 वर्ष जगला म्हणजे मोठा पुरुषार्थ केला का? भावसागर तरुण दाखव का? भव नदीचे पाणी सकया मोठे ओढीते भल्या भल्या पाहुणारा उलथून खाली पाडीते बुडाले तयाचा मूळ ना मार्ग. ते सुजून फुगून सुद्धा डेड बॉड्या पंचनाम्याला आल्या नाही. एवढं कठीण आहे. कठीण आहे पण शक्य आहे. फक्त एक करा त्याचे पायी घाला मिठी. भावसागर तरता कार्य करसा चिंता पैलोबा दाता कटीकर ठेवणे त्याचे पायी घाला मिठी. हा भवसागर तरुण जाण्याचा विचार करायचा. हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. एवढं झालं पण पहिली टोकर राहिले ना 2 क्षणक्षणा. क्षणक्षणा म्हणजे इथे क्षणक्षणाचा अर्थ जन्मभरच घ्यायचा भाऊ. हे मराठी आहे. क्षणभर म्हणजे जन्मभर. इंग्रजीपेक्षा कठीण आहे. आणि तुम्ही कबूल करून घेतो तुमच्याकडून मी. सगळे आमचे वारकरी बसलेले आहे. हरिपाठ पाठ आहे ना. देवाचे द्वारी शाबास उभा क्षणभरी. आता खरंच सांगा ज्ञानोबा रायाला क्षणभरच जर म्हणायचं होतं तर शेवटी असं का लिहिलं? मराठी लक्षात घ्या. पहिल्या अभंगात क्षणभरी हरिपाठात शेवटी रिकामा अर्ध घडी राहू नको. याचा अर्थ आहे क्षणभर म्हणजे जन्मभर. आणि मग सुरुवातीलाच लिहिलं असतं तर 4च अक्षर आहे ना. देवाचे द्वारी उभा क्षणभरी. त्याऐवजी देवाचे द्वारी उभा जन्मभरी. काही बिघडतो का अभंग? जन्मभर म्हटलं तर कोणीच लागणार नाही कार्यक्रमाच्या नादी. तुमचं तुम्ही या बघून म्हणते. म्हणून सुरुवातीला सोपं सांगावं लागतं. तरी गा ऐशे करी या आठा प्रहारा माझारी मोठके निमिष भरी देत जाय मजे जे का नेमिक देखील माझे सुख ते तुले अरुचक विषय शरद कादुरी गे शरता वटू लागे चित्त काढले वेगळे प्रपंच पुणे होऊन जायचे शशीबिंब दिवशी दिवशी हारपता असे नाहीसे होय. घरी गेल्यावर बघून घेणे जाऊ द्या. आणि पाठ आहे ज्ञानेश्वऱ्या त्यामुळे लक्षात. एखाद्यावर परिणाम होतो की उद्यापासून प्यायची नाही. बरं का भाऊ, तिकडच्या गोष्टी सांगतो मी. उद्यापासून प्यायची नाही. आता गटारे अमावस्या झाली, श्रावण लागला. मग तज्ञ डॉक्टरची सल्ला घेतं. डॉक्टर साहेब मला सोडायची आहे बरं का. नाही तुला आता बंद नाही करता येणार.
तुमच्या पाया पडतो साहेब, लोटांगण घाल, पण बंद नाही करता येणार का? आता जर बंद केली चिडचिडा होशील, संडास लागणार नाही, भूक लागणार नाही, तुला झोप येणार नाही. उपाय सांगा ना साहेब. हा उपाय आहे ना, कमी करता येईल ते सांगा. घेतो किती? दिवसाला 2 बाटल्या घेतो. शाबास रे पठ्ठ्या. आता रोज एकच घेत जा, पण रोजच घ्यायचे. 15 दिवसांनी भेट आलं. आता 2 दिवसांनी एक घे, पुन्हा आलं. आता 4 दिवसांनी एक घे, पुन्हा आलं. आता आठवड्याला एक घे, पुन्हा आलं. आता 15 दिवसांनी घेत जा एकदा, पुन्हा आलं. आता दर महिन्याला घे, पुन्हा आलं. आता 2 महिन्यांनी एकदा घे, पुन्हा आलं. आता फक्त गटारी अमावस्याला घे, पुन्हा आलं. आता अजिबात घेऊ नको. लक्षात आलं ना? कमी 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 करता करता शेवटी डॉक्टर म्हणतात अजिबात घेऊ नको. ती पद्धत माऊलीची आहे. क्षणभर करता करता हरिनामात रमला आणि मग शेवटी सांगतात रिकामा अर्ध घडी राहू नको. बस बस काम झालं आपलं. म्हणजे याचा सरळ अर्थ आहे क्षणभर म्हणजे जन्मभर. तसं क्षण क्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. म्हणजे जन्मभर हाच विचार करा, कोणता भवसागर तरुण जाण्याचा. ठीक आहे, मग जन्मभरी हाची करावा विचार का नाही लिहिलं? क्षणक्षणाच का लिहिलं? याचं कारण आहे, ज्या क्षणाला आपण आहो. राऊत बाबा फोन आला का? त्या तिथं फोन ठेवलाय तुम्ही. हा, आता खिशात घाला, बंद करून घाला. ते बाकीच्यावर परिणाम होतो ले का? हे तर राऊत बाबाचा विचार केला नाहीत आपल्या. ठेवा ठेवा खिशात, बंद करा करा. बदरावा विचार का नाही लिहिलं? क्षणक्षणाच का लिहिलं? याचं कारण आहे, तुकोबाराय म्हणतात ज्या क्षणाला आपण आहो त्या क्षणालाच आहो. पुढच्या क्षणी राहू हे आपल्या हातात नाही. कारण ज्या क्षणाला आहो त्या क्षणालाच आहो. पुढच्या क्षणी राहू आपल्या हातात नाही. कारण नासिवंत देह जाणार सकळ. इथपर्यंत आलो आपण.
एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ, मध्ये चाल घेऊ, शेवटी नको. जॅकेटवाले वा वा, मला माहित आहे. एकदा सर्वांनी हात वर करा. शूटिंगवाले एवढे हात. कौबार कुमाई कुंडली
विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा प्राणदेव पंढरीनाथ माऊली जगद्गुरुदेव तो भाऊ जेऊ घालायचे लोक एवढे नाशिवंत देह जाणार सकळ तिन्ही नाशात मोडणारा देह आहे. तिन्ही लिंगातही चालतो. तो ती ते गुरुजी शिकवायचे ना. तो पुल्लिंगी, ती स्त्रीलिंगी, ते नपुसकलिंगी. तो देह इथे पुल्लिंगी आला, ती काया स्त्रीलिंगी आणि ते शरीर नपुस. तिन्ही लिंगातही चालतो, तिन्ही नाशातही मोडतो. स्वभाव, आश्रय आणि परता हे तीन नाश आहे. यष्टी पलटी झाली न मेलं याला म्हणतात आश्रय नाश. वाहनाच्या आश्रयाने मरण आलं म्हणजे हा आश्रय नाश आहे. दुसऱ्यानं दगड घातला डोक्यातनं जाग्यावर मेलं हा परता नाश आहे. नाही दगड घालून मेलं, नाही यष्टीत मेलं तरी एक दिवस मेलं हा स्वभाव नाश आहे. शरीर जात आगवे नाशिवंत स्वभावे. नाशिवंत देह जाणार सकळ. पुढे मच्छिंद्र भाऊ शब्द आहे. आयुष्य खातो काळ सावधान. इथे खातो क्रियापद आहे. आणि गुरुजी आपल्याला शिकवायचे ना शाळेत, क्रियापदाला कोणने प्रश्न केला म्हणजे कर्ता आणि कायने प्रश्न केला म्हणजे कर्म. मग लिहून द्यायचे बोर्डावर रामा आंबा खातो. तसंच इथं आहे काळ आयुष्य खातो. अभंगाला धरून चाललंय आपलं बरं का. तिथला रामा जाऊ दे, आपण इथला काळ. रामा आंबा खातो. मग खातोला विचारा कोण खातो? रामा हा झाला कर्ता. काय खातो? आंबा हे त्याचं कर्म. तसं काळ आयुष्य खातो. कोण खातो? काळ हा कर्ता आहे. काय खातो? आयुष्य. म्हणजे आयुष्य हे काळाचं खाद्य आहे हे सिद्ध झालं. आता काळाचे तीन प्रकार आहे. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. आत्तापर्यंत आपलं आयुष्य ज्यानं खाल्लं त्याचं नाव भूतकाळ. सध्याचं आयुष्य खात आहे तो वर्तमान काळ. आणि उरलेलं आयुष्य नक्की खाणार आहे त्याला म्हणतात भविष्यकाळ. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान. हा लग्नातला सावधान नाही राऊत बाबा. तिथं 5 वाटल्यावरही उभंच राहतंय ते. म्हणून शेवटच्या सावधानला पुढे बसलेली मित्रमंडळी टाळ्या वाजवतात. कधी? शेवट. का? अरे 5 वेळा सावधान म्हटलं लेका तरी उभाचा उभाच. आता फसला का नाही त्याच्या टाळ्या असतात पुढच्याच्या. सावधान
सावधान एकाच बाबाला कळाला, समर्थ रामदास स्वामी. पहिल्या सावधान मध्ये जो पळाला स्वामी, तो सावधान. इथे आयुष्य खातो काळ सावधान म्हणजे गेली ऐसी घडी पुन्हा नये, आणि त्याची किंमत आपल्याला होत नाही भाऊ. एक श्वास 21,600 दिवसाचं प्रमाण आहे. आपले श्वास जे चालतात ना दिवसाला 21,600 चालतात. त्याच्यात बसला माणूस म्हणजे 12 चालतंय मिनिटाला. आता 12 चालू आहे तुमचे. उठून चालायला लागला की 18 वर जातोय कार्यक्रम. झोपला आणि घोरायला लागला म्हणजे 24 वर जातो. आणि जास्त झाल्यावर तू काय समजला बरं का, हे 30 वर आहे. बैठे 12 चलत 18 सोती जाए 24 मध्य मास मैथुन में सास चलत है 30. तरी सर्वसाधारण प्रमाण आहे 15चं. मिनिटाला 15. मग 60 मिनिटाचे 900. 15 गुणिला 60 15 0 0 15 सक 90. पूर्वी ते बटना दाबून नव्हतं, थोबाडीत मारायचे गुरुजी, लगेच उत्तर द्यावं लागतं. झाले 900 श्वास एका तासाचे. 60 मिनिटाचे 900. दिवसाचे 12 तास. मग 12 गुणिला 900 12 0 0 12 0 12 9 108 10,800. रात्रीचे 12 तास ते 10,800. घरी गेल्यावर हिशोब करा. 10,800 10,800 21,600. बस हा हिशोब आहे. 21,600 उद्दम जात है दिन रात. रात्रंदिवस मिळून आपले 21,600 श्वास चालले. एका श्वासाची किंमत होत नाही. 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा. म्हातारं खाली टाकलं. म्हातारी म्हणू लागली कसं होईल आता, किती दिवसाचं म्हणत आली, माझ्या भावाचं नाही तुमच्या भावाचं दत्तक घ्या. म्हातारं गरम होतं, मेलो नाही अजून. आज लोक बोलून आणले दत्तक पत्र. पुतण्याच्या नावानं तयार झालं. दत्तक पत्राचं वाचन झालं. म्हाताऱ्याच्या हातात पेन दिला. सांगितलं बाबा इथं सही करा. म्हाताऱ्यानं सहीसाठी पेन टेकवला आणि बिना सहीचा मेला. माझा प्रश्न आहे 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सही पुरता एक श्वास टाकेल. एक श्वास जात है 3 लोग का मोल. त्रैलोक्य एकीकडे आहे, नरदेहाचा श्वास एकीकडे आहे. आजचा दिवस गेला आता पुन्हा नाही. म्हणून आयुष्य खातो काळ सावधान. बस इथपर्यंत आलो आपण. सावधान. महाराज आता कळलं नसेल, कळलं तर घ्या कळून. काय होत त्याला विचार करू आता उद्यापासून आम्ही. हा फक्त विचार कोणत्या मार्केटला मिळतो एवढं सांगा. अरे विचार दुकानात नाही मिळत, विचार मार्केटला नाही मिळत. मग चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तेथे विवेका असण्याची की. जिथे चंद्र आहे ना तिथं चांदण्या. शंभू आहे तिथं पार्वती. संत आहे तिथं विचार. म्हणजे विचार संताच्या जवळच असल्यामुळे संत समागमे
संसार संताच्या जवळच असल्यामुळे संत समागम धरुणी आवडी करावं काय करावी तातडी परमार्थाची तातडी करा घाई करा वेग करा ही शब्द परमार्थासाठी आहे सावकाश करा हा शब्द प्रपंचासाठी आहे कारण किती केला तरी पूर्ण होत नाही त्याला संसार म्हणतात वास्तुशांतीच्या दिवशी पाहुणे जेवायला बसतात भाऊन घरमालक पंक्तीतून फिरतो कर्तव्य आहे त्याचं सावकाश जेव्हा रावसाहेब बाळासाहेब सावकाश जेव्हा लाजू नका नानासाहेब तात्यासाहेब लाजू नका खालचं थांबा एवढा पैसा होता आणि मग पत्रा काढून टाकला स्लॅब का नाही वतला याच्या नाकी नऊ आले एकटा अबदलं 12 महिने खालचं फुकटची त्याचीच बुंदी खाऊन सल्ला देत त्याच्या पुढचं थांबा देवघर कसं नाही त्याच्या पुढचं एवढा चांगला बंगला बांधला डबडं घेऊन उसात जातो संडास का नाही अरे मेलो तरी पूर्ण होत नाही ते घर आहे पूर्ण करता येतं मंदिर पाया खोदला जोता झाला भिंती झाल्या शिखराचं काम कळस बसला देऊळ पूर्ण पूर्णविराम परमार्थात आहे पूर्णविराम म्हणून तर माणसं जातात का नाही पंढरपूरला पण पूर्णविराम ठरवून जातात ना माऊलीच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले म्हणजे आळंदीपासून पुढे पुणे पुढे सासवड पुढे जेजुरी पुढे लोणंद पुढे तरडगाव पुढे फलटण पुढे बरड पुढे नातेपुते पुढे माळशिरस पुढे वेळापूर पुढे बंडिशेगाव पुढे वाखरी पुढे पंढरपूर पुढे आता कशाला पुढे का ज्याच्यात पूर्णविराम सापडतो तो परमार्थ विठ्ठल मग किती केला तरी पूर्ण होतच नाही ना संसार सावकाश करा आणि ठरवलं तर मरायच्या आधी परमार्थ पूर्ण करता येतो ना मग कधी मरेल याची खात्री नसल्यामुळे घाई करा करावी तातडी परमार्थाची करा करावी तातडी आल्यानो संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा जाय वेगी पंढरपुरा आमचं उलट आहे आमचा संसार घाई नाही तर नातवाचं बांधकाम चाललंय नातवाचं बरं का भाऊ नातवाच्या बांधकामावर 90 वर्षाचा आजोबा जातो हातात काठी पायापासून हालतो पायापासून आणि तिथल्या कामगाराला सांगतो पाया पक्का बरा पाया आमचा संसार घाईनं चालला आणि चला पंढरपूरला म्हटलं विठोबा म्हातारा झाला का म्हणतं जाऊ पुढच्या वर्षी अरे हे घाईनं करा आणि हे सावकाश करा करावी तातडी किती घाईनं आलंच उरकत बरं का भाऊ आता मला लोभात पडू नका अजून 7 तास लागतात मला जायला आणि तेवढाच आलो राऊत बाबा पण महाराष्ट्राला माहिती आहे अजून कोणाची वेळ चुकली नाही तारीख चुकली नाही तर घ्यायचीच नाही आधी माझं हे दुखतं माझं ते दुखतं तर दवाखान्यात जायचं इथं कशाला सांगतो कीर्तनात हे दुखतं ते दुखतं चालला अर्धा तास कीर्तन करून यूज नको ना दुसरे लय बुवा पडलेले आहे विठ्ठल इथे दृष्टांत आहे तो लोहार बाबाचा लोहार बाबा कातळी भाता ते बांबूचं दांडकं त्याला साखळीन त्याची बायको अशी खालीवर ते हवा जाते तिकडे कोळसा गरम लोखंड लाल कातळी भात्याचा दृष्टांत का दिला त्या जनावराला मारतात ना त्याचे पाय बांधले असतात माणसं धरून ठेवतात आणि सुरी फिरते त्या पशुच्या मानेहून
तेव्हा तो तडफडून तडफडून पशु मरतो, पण त्या लोखंडाच्या सुरीला शाप देतो, सुरी काप माझी मान, पण बदला घेईल, तुझं पाणी पाणी करील. म्हणून दृष्टांत आहे, हाय न लीजे गरीब की कबहू न खाली जाय, मरे ढोर के चाम से लोहा भस्म हो जाय. तिकडे ते लोखंड लाल झालं, लाल झालं लगेच होतं, काही काळजी करू नका. आणि एक ते धरून ठेवतं का नाही ऐरणीवर, ऐरणीवर, आणि एक ते घन आदळतं. हे लोहार बाबाचं गोष्ट, यानं धरलंय, लोखंड लाल आहे, आणि ते पुढचं घन आदळतं, हा लोखंड लाल झालेलं धरून ठेवणारा त्याला म्हणतो आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल, आदळ. साध्या लोखंडासाठी लोहाराची घाई, आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल. तसं भजन कर मरण येईल, भजन कर मरण येईल, भजन कर मरण येईल. करावी तातडी परमार्थ, संत समागम धरुणी आवडी, करावी तातडी परमार्धाची. घाई करा, काळाचा चपेट घात, जव वाजला नाही येथ, तव साधावया परमार्थ, आयुष्य व्यर्थ न घालावे. करावी तातडी. महाराज आता 12:15 झाले, पार पाठ झाला आम्हाला. काय करा, काय करा, काय करा, काय करा, क्षणक्षण हाची विचार करा, परमार्थाची तातडी करा, काय करा, काय करा, हे सगळे कळलं. आता फक्त 5 मिनिटात सांगा काय करू नये. सगळे कळलं महाराज. आता फक्त काय करू नये, इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरुणे राव. बस एवढं. त्या मावशीला उठवा, आता झालं म्हणून कीर्तन 2 तास झाले. ते बाकड्यावरची मधली सगळ्या विद्यार्थ्याकडे माझं लक्ष असतं, रोज घेतो एक क्लास. ते 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 मधली, पहिलं बाकडं मधली, उठवा तिला. हा बस झालं, आता जेवायला बसायचं आहे. असे 10-20 पाय शेवटी मलाच उठवावं लागलं. हे लागलं घोरणं सुरू तिचं 10:30 पासून. आणि शेजाऱ्यांनाही माहिती नाही का ती झोपली म्हणून. विठ्ठल विठ्ठल. आता 42 वर्ष झाले कीर्तन करतो. ते सगळं बरोबर चेहऱ्याहून सांगतो हा किती वेळ टिकणार आहे आपल्या पुढं.
नाशिवंत देह जाण तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे. बरं का बाळासाहेब, नका डोळे धुरे भरुणी राव. इथं धुरे शब्द आला ना, धुंदी वाचक आहे. आणि धुंदी 3 प्रकारची आहे, सत्तेची, तारुण्याची, संपत्तीची. मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. बुढ़ेपन में काया साथ नहीं देती, अंधेरे में छाया साथ नहीं देती, मरते समय धन की माया साथ नहीं देती. म्हणून नये डोळे धुरे भरुणी राहो, इहलोकीच्या व्यवहारे. हे इथंच राहणार आहे. नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. जमला आलं वर कदा. भाऊने आग्रह केल्यामुळे वडाताण झाली. त्यांनाही माहिती आहे एकदा घेतलं म्हणजे हा बाबा चुकवत नाही. ठीक आहे, ठीक आहे भाऊ, तुमचंही समाधान. त्यानिमित्ताने पारमार्थिक संस्कारानं संपन्न असणाऱ्या सगळ्या भाविकांचं आम्हाला दर्शन झालं. हा काही नाटक नाही, सगळे मन लावून श्रवणाला आलेले आहे. निमित्त जरी रकिबे परिवाराचं असलं तरी ज्या माऊलीच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आहे त्या स्वर्गीय पार्वतीबाई विठोबाजी रकिबे, त्यांची मुलगी लताबाई प्रताप सोनवणे. ते एकदा वाचलं होतं ना बसल्या बसल्या. वृत्ती सुभाष बाळासाहेब, 3 पुतणे गंगाधर रामकृष्ण राव साहेब. पाहिलं काय माझ्याकडे? या सर्व परिवाराच्या वतीनं सुंदर नियोजन करण्यात आलं. आणि या सर्व परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपणही विविध क्षेत्रातून मोठी मोठी मंडळी नातेगोते येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. परिवाराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. आता माऊलीचं भजन जय विठ्ठल. आणि जेवल्याशिवाय जाऊ नका हे जेवू घालणारे सांगतील, तोपर्यंत कोणी उठायचं नाही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. बस मस्त मजा आली. दिनेश भाऊ कसर ठेवली नाही. मच्छिंद्र बाबा, मिलिंद बाबा, संतोष बाबा, जॅकेटवाले बाबा, सगळे गायनाचार्य, छोटे छोटे साधक, त्यांची संस्था, त्यांना शिकवणारे गुरुजी. हार काढून टाका आता विनेकरी बाबा, बालदार चोपदार, 1 नंबर साऊंड सिस्टीम. कशात काहीच काटकसर नाही. सर्वांनी मन लावून आणि म्हणून कधी वेळ संपली आपल्या लक्षात आलं नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कुरे वेडी वाकोडी उत्तरे, नाही विचारिला अधिकार द्या फुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया ते किंकरा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. कुंडली कबरदा हरे विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय. सगळे टाळकरी महाराज खाली बसा. बसलेल्यातलं कोणी उठू नका. घ्या माई. उठू नका कोणी. सकल तीर्थाचे धुरे जे एका माता पितरे, तया सेवेशी केर शरीरे लोन कीजे. उपस्थित रकिबे परिवार आणि आमच्या मातोश्री पार्वताबाई विठोबा रकिबे यांच्या, ऐका ऐका खाली बसा सगळे 2 मिनटं. पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जमलेले सगळे आप्तेष्ट, नातेवाईक, ग्रामस्थ, बंधू भगिनींनो,
एक वर्षापूर्वी पार्वता काकूंनी अलौकिक यात्रा संपवली, परलौकिक स्थान निश्चित झालं. 3 मुलं निवृत्ती अण्णा असतील, सुभाष आप्पा असतील, बाळूनाना असतील, एक मुलगी लता अक्का असेल, बहीण असेल, मामा असतील. जन्मभूमी वडाळी भुई आणि कर्मभूमी धोडंब आणि आयुष्यभर परमार्थाची कास पकडून बाबा या माऊलीनं गाणगापूर ते बद्रीनाथ पायी दंडवत यात्रा केली. जीवनात परमहंस प्रकाशानंदांची मनोभावी सेवा केली आणि अतिशय कष्टमय असं जीवन व्यतीत करून जेवढं मुलांवर प्रेम होतं तेवढंच पुतण्यावरही होतं. अशी जीवनयात्रा पुरी करून 1 वर्षापूर्वी इहलोकीचा प्रवास संपवला. आज हे प्रथम पुण्यस्मरण आणि या निमित्तानं महाराष्ट्रातील एक अग्रगण्य असं नाव जे परमस्नेय आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांनी अगदी वेळेवर येऊन बाकीराव भाऊंच्या माध्यमातून ही सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि वेळेवर येऊन क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावा या पार भव सिंधू या तुकाराम महाराजांच्या पंचमवेद ठरलेल्या गाथ्यातील निर्वाणीच्या अभंगातील हा गोड असा अभंग घेऊन अतिशय उत्कृष्ट ज्ञान आपणासमोर ठेवलं आहे. त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी म्हणजे माझा तसा अधिकार नाही बोलण्याचा, परंतु देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजियाला या पदावर ते आरूढ आहेत. त्यांच्यासाठी माऊलीनं एक ओवी खर्च केलेली आहे ज्ञानेश्वरीत. ज्ञानाग्नीचे निमुखे जेणे कर्म जाळिले असेखे तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. या न्यायाने महाराजांनी अतिशय उत्कृष्ट असं उच्च कोटीतलं ज्ञान आपणासमोर मांडलं आहे. त्यांचं या मंडपात धर्ममंडपात संतपूजन होणं उचित आहे. ते तिन्ही मुलांना मी विनंती करतो, निवृत्ती अण्णा असतील, सुभाष आप्पा असेल, बाळूकाका असतील, त्यांनी पुढे या आणि आपल्या हाताने महाराजांना शाल श्रीफळ देऊन त्यांचं संतपूजन करा. या लवकर. नातू सगळे या. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वटेश्वर भगवान की जय. पाहुणे मंडळी जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये ही आग्रहाची विनंती सर्वांना.